नेमकं काय विकास म्हणजे नेमकं काय आता नेमकं काय तुमचं पुढलं पाऊल आहे? सर्वांसाठी वेळ देणे, योग्य पद्धतीने काम करणे, लोकांचं नियोजन पद्धतीत काम गावागावात जाऊन समस्या विचारणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही तिघजण मिळून करू. बरं, आपण महोबा येथील जिल्हा परिषदसाठी आपण उमेदवारी दिलेली आहे, आपल्या म्हणजे आपल्या सांगण्यावरून दिली आहे खासदार साहेबांना. त्यामुळे आपलं काय नेमकं विजन आहे आपलं ह्या मतदारसंघात? गटातील मोहा आणि गौर गणातील तसेच मोह गणातील या तिन्ही उमेदवाराचं एकत्रितपणे गावाचा जी विकास असते, समजा रस्ते असतील, नाले असतील, पाणी असेल, शिक्षणाचा विषय असेल, ह्याच्यासाठी ह्यांना योग्य मार्गदर्शन करून त्याच पद्धतीनं काम पण चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे ही यांच्या मागे राहून करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही नेमकं सर्वसामान्य घरातील कसं काय उमेदवार दिले, नेमकं काय? सर्वसामान्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडं उमेदवारी आम्ही पण घेऊ शकत होतो, पण आम्ही उमेदवारी न घेता ज्या माणसाला थोडक्यात 12 बलुतेदार म्हणतात पहिलेपासून, त्यांना त्याचा न्याय भेटला पाहिजे ही विषय आमच्या पूर्ण टीमनं ठरवून आणि आमचे मार्गदर्शक जे आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आपण कुठल्याही प्रकारचं कुणाचाही आरक्षणामध्ये आपण मध्ये हस्तक्षेप करायचा नाही, त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून झटायचं आणि त्यांच्या सांगितलेल्या ह्याच्या म्हणजे नियमानं आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. बरं, काय म्हणताय वातावरण सध्या गटातलं? काय चांगलं आहे एकदम मस्त. प्रत्येक गावात कसं आहे माहिती आहे का, आपल्या मशालीचं म्हणण्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम करणारी आपल्या प्रत्येक गावात एक मजबूत फळी आणि त्या मजबूत फळीला एक चांगले सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आम्ही ह्या तिन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी मूठ बांधलेली आहे आणि ते फिक्स बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. बरं, आपण दैपळचे सरपंच आहात, नेमकं काय आपण विजन काय यांचं म्हणजे गटातील गणातील? आताची जी सार्वत्रिक निवडणूक आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची असून याच्या माध्यमातून सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करणं हा एक विजन महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, रस्ता असेल, विकास असेल, हा जो घटक आहेत या घटकाच्या अनुषंगानं या आमच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावासाठी निधी प्राप्त करून घेऊन गावाचा विकास करणं. नेमकं काय तुम्ही काय सांगितलं खासदार साहेबांना? दारूबंदीचा विषय हा वास्तविक दैपळचा स्थानिकचा विषय आहे आणि ग्रामपंचायत असेल किंवा आम्ही सर्व शिवसैनिक असाल, आम्ही सुरुवातीपासून या लढ्यात महिलांच्या सोबत पाठीमागं कायम उभा आहोत. जोपर्यंत महिला संघटित आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत लढणार आणि ही दारूबंदीचा विषय आम्ही नक्कीच मार्गी लावणार. हे 100% यश महिलांना त्यांच्या विजयाचं श्रेय देऊन मिळवून देणार ही खात्री देतो. काय म्हणताय गटातलं? मध्ये प्रत्येक गावामध्ये जर वातावरण खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि या पक्षावर निष्ठापणे प्रेम करणारे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांचा चाहत्यांचा जो वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच विजय संपादन करणार आहोत. सोबत प्रचार फेरी काढली, गावागावात फिरताय, काय वाटतंय तुम्हाला नेमकं काय? नाही, आजपर्यंत सेनेसाठी दहिफळ नेहमीच प्लसमध्ये राहिलेला आहे आणि जे पण इथून निवडून आलेले आहेत सगळ्यांनीच दहिफळसाठी काही ना काही कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्या पुढेही आणि आजही सगळेजण देशमुख सरांसाठी आणि नागरिकांसाठी जोमाने प्रयत्न करतील आणि माझा असा विश्वास आहे ज्याप्रमाणे आतापर्यंत दहिफळमधून सेनेसाठी प्लसमध्ये राहिलेलं आहे, याही वेळेला आम्ही प्लसमध्ये देऊ आणि सगळेजणच प्रयत्न करू. महिला आता दैपळची दारूबंदीचा विषय झालता, नेमकं खासदार साहेबांनी तुमच्या दारूबंदीला पाठिंबा दिलाय, नेमकं काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, सगळ्याच महिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायला लागले त्या गोष्टीला आणि आजपर्यंत आपण हेच ऐकलेलं आहे की महिला एकत्र येत नाहीत म्हणून, पण दहिफळमध्ये आज पहिल्या वेळेसच असं झालेलं आहे की दारूबंदीसाठी सगळ्या तळागाळाच्या महिला सगळ्याच प्रकारच्या एकत्र आलेल्या आहेत आणि जोमाने विरोध चाललेला आहे. शासकीय म्हणजे पत्रव्यवहार व्हायला पाहिजे ते वेळेत होत आहेत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो शासनाकडनं पण आणि गावातल्या जेंट्स व्यक्तींकडनं पण की महिलांना त्यांनी नेहमी आतापर्यंत जसा पाठिंबा दिलाय तसाच पाठिंबा द्यावा, जेणेकरून की दहिफळमध्ये दारूबंदी होऊन एक आपण पुढची पिढी जी आहे ती सशक्त आणि सक्षम बनवू शकू आणि याच्यासाठी आम्हाला ही गाडी चालण्यासाठी एक पाय असून जमत नाही, दोन्ही लागतात. त्याचप्रमाणे आम्हाला दारूबंदीसाठी पुरुषांची साथीची गरज आहे.